साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। त्यामुळे गणेशोत्सव काळात बाप्पांच्या भक्तांसाठी हा एक मोठा सोहळाच असतो। या दरम्यान गणपतीची प्राणप्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते। कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात चांगल्या कामाने विघ्नहर्त्याच्या साक्षीने करावे असे संकेत आहेत। भाद्रपदाच्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीलाच घरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली तर जीवन हे मंगलमय होतो असे संकेत आहेत। बाप्पांची चाहूल लागताच थोरा मोठ्यांपासून सर्वांचीच लगबग हे बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज होते। तेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिवत अशी पूजा करूनच करावी लागते। मोठ्या मंडळांकरिता गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कधीही करू शकतो, पण घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना ही पहाटे 4:50 ते दुपारच्या 1:50 करण्याच्या मुहूर्त असल्याची माहिती पंचांगकर्ते गवई यांनी दिली। भाद्रपद शुद्ध तृतीया या तृतीयेच्या दिवशी भगवान महागणेश गणपती याची पार्थिव स्थापना करावी। जो कोणी या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव स्थापना करतो, आपल्या परंपरेनुसार 1 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 3 दिवसाचा, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा आणि 10 दिवसाचा असा गणपती असतो, त्याचं पार्थिव पूजन करावं। आजच्या दिवशीच या गणपतीला बुक्का व्हावा, तुळशी व्हाव्यात। इतर दिवशी आपण कधीही बुक्का आणि तुळशी गणपतीला वाहत नाही। आणि मग आपल्या गुरुजींना बोलवावं, षोडशोपचार प्रकारे त्याची पार्थिव स्थापना करून घ्यावी आणि मग प्रसाद करावा, सगळ्यांना प्रसाद वाटावा। अशा या गणपतीची मूर्तीची स्थापना आत्ता सांगितल्याप्रमाणे 10 दिवस, 3 दिवस, 7 दिवस, 1.5 दिवस अशी केली जाते। आणि मग सगळे लोक एका ठिकाणी जमतात, गणपतीची पूजा करतात, गणपतीची प्रार्थना करतात। हा गणपती कसा आहे, बुद्धी वाढवणार आहे आणि बुद्धिदायक आहे, बुद्धी देणार आहे, शक्ती देणार आहे आणि कार्यसिद्धीस नेणार आहे। म्हणून सर्वात प्रथम आपण गणपतीची पूजा करतो। भगवान शंकर आणि सतीचा विवाह झाला, त्यावेळेला गणेशाचं पूजन राहिलं म्हणून त्या सतीला अग्नीमध्ये आहुती द्यावी लागली। तर अशा प्रकारचे संकट कुठलेही येऊ नये म्हणून या संकट नाशन करणाऱ्या भगवान गणपतीचं पूजन करावं आणि पूर्व संकल्प केल्यानुसार 10व्या दिवशी गणपतीचं विसर्जन करावं।